छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळत आहे। नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री जिल्हाप्रमुख शिंदे पिता पुत्राला भेटले। आता जंजाळ यांची समजूत काढण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे। नाराजी नाट्यामुळे पक्षातील कार्यकर्ते मात्र मोठ्या संभ्रमात आहेत। शरद पवार नसते तर तुम्ही आज मंत्री झाला नसता, राजकारणामध्ये ओळखही झाली नसती असं म्हणत शशिकांत शिंदेंनी राणा जगजितसिंह पाटलांवर निशाणा साधला। बाप एकच ठेवायचा असतो, बदलायचा नसतो। आम्ही फुटलो नाही याचा आम्हाला अभिमान आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले। अपक्ष उमेदवारांच्या चिन्ह वाटपानंतर लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला। पदयात्रा, कोपरा सभा आणि घरदार संपर्क मोहिमेद्वारे प्रचार केला जातोय। यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार करत आमदार शेळके स्वतः मतदारांच्या उंबरठ्यावर जाऊन संपर्क मोहिमेमध्ये गती आणत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 तारखेला सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रचार सभा होणार आहे। अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या नगरपरिषदा तिरंगी लढत तिथं होणार आहे आणि या नगरपरिषदांच्या प्रचाराकरता देवेंद्र फडणवीस सभाही घेणार आहेत। सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय, तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं। उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळल्यानंतर अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांनी अनगरवासियांचे आभार मानले। तालुक्यातील विरोधकांनी आमच्या कुटुंबात फूट पडण्याचा प्रयत्न केला, पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता असं प्राजक्ता पाटील म्हणाल्या। वणी नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। सगळेच पक्ष प्रचार रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतायत। प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे। अमळनेरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींनी जाहीर सभा घेतली। मला तुम्ही पोरकं करू नका, कधी गद्दारी केली तर मतदारांकडे मत मागायला येणार नाही अशा शब्दात त्यांनी जनतेला भावनिक साथ घातली। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकांकरता जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याचा कालावधी वाढवून दिला आहे। हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी 3 डिसेंबरपर्यंत वाढवला आहे। भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला। मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये असून केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आलेली नाहीयेत असा आरोप निलेश राणे यांनी केला। उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावली। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली। भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदाकरता उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरूच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलेल्या नगरसेवकांचं स्वागत करत म्हसळा इथल्या बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेधाचे फलक दाखवत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले। गोगावले आणि तटकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हुपरीमध्ये निवडणूक चिन्ह वाटपावरून वाद निर्माण झाले। निवडणूक चिन्ह बदलल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करण्यात आलाय। अमळनेरमध्ये दाखल होताच श्रीकांत शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून स्वागत करण्यात आलं। प्रचारादरम्यान 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना त्यांनी आदरांजली अर्पण केली। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। पालकमंत्री जालन्याचे असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे असं त्या म्हणाल्या। धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले, तर शिरपूर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बदलापुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलंय। नगर परिषदेच्या उमेदवारांकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करणार आहेत। प्रचारसभेची जोरदार तयारी झालेली आहे। कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय। सचिन पोटे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे।
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं। महायुतीतील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं, आताही शक्य तिथे युती झाली आहे असं ते म्हणाले। आता आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झालाय। अहिल्यानगरमध्ये बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ मादंग गावाजवळ 10 ते 15 जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला। यात राम खांडेंसह 3 ते 4 जण जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला कुणी केला, का केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। शरदचंद्र पवार पक्षाचे राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। अहिल्यानगर बीडच्या सीमा भागामध्ये मादंगगाव या ठिकाणी त्यांच्या गाडीवर 10 ते 15 जणांनी हल्ला केला। त्यांच्यासोबत अजून 2-3 जण होते, ते सुद्धा जखमी झालेले आहेत। या सगळ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापूर्वी काही लोकांनी आमचं ट्रेस करण्याचं काम केलं। लोकेशन तुम्ही ह्या हॉटेलला जेवता का, त्या हॉटेलला जेवता का, अशी काही लोकांची आम्हाला अशा मित्रांना विचारायची, पण आम्ही ते थोडंसं लाईटली घेतलं। आणि हा हल्ला हा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असं आमचं मत आहे। कारण की आमचं दुसऱ्याचं कुणाचं काही विषयच नाही ना, आम्ही त्यांच्याच सगळ्या तक्रार आहेत आमच्यावाल्या, आणि त्यांनी हा हल्ला आमच्या घडून आणलाय। तक्रार आम्ही उद्याच्याला 2 दिवसात आता दाखल करू, उद्या किंवा परवा दिवशी। जवळपास 10-12 हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 जण गंभीर जखमी, 3 जण, आणि दोघाला किरकोळ मार लागलेला डोक्याला वगैरे। अशा पद्धतीने अचानक हल्ला केल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं की किती लोक आहे काय आहे। त्याच्यामुळं आम्ही बाकीचे लोक हॉटेलमध्ये गेलो। हॉटेलवाल्यांनी सगळे हॉटेलचे गेट वगैरे बंद केले आणि हॉटेलमधून लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून याच्यातली काय हल्लेखोर हॉटेलवर हल्ला करत होते की ते वाचवण्याचा प्रयत्न करतील या उद्देशाने। त्याच्यानंतर रस्त्यावरून काही लोक आल्यानंतर ते लोक मोटरसायकलने पळून गेले। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया। बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागातून पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आदित्य फत्तेपूरकर आणि स्मिता फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। येत्या एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिक यांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी केला। यामुळे सम्राट महाडिकांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा पक्षप्रवेश केला। काल शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपत प्रवेश केला। यामुळे भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण टोकाला गेल्याची चर्चा आहे। आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंवर भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। घराणेशाहीच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं। जळगावच्या सावदामध्ये भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत केलं। दरम्यान रोड शोचंही आयोजन करण्यात आलं। येत्या एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिक यांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच चंद्रकांत पाटलांनी केलं। त्यामुळे सम्राट महाडिकांना भाजपकडून आमदारकीचा जो शब्द दिला गेलाय तो पाळला जाणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे। अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। काल शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपत प्रवेश केला होता। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। नक्षलवादामुळे भारतीय संविधान धोक्यात असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदमांनी केलं। तर नक्षलवादाच्या माध्यमातून संविधान धोक्यात आणण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली।
महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश शिंदे आणि फडणवीसांना दिलेत, अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी हे भाष्य केलं। नवी मुंबई शहरामध्ये 25,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे। दरम्यान आता बीएलओच्या माध्यमातून एका ठिकाणाचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा आयुक्त डोईफोडे यांनी दिली। दुबार मतदार यादीतील घोळावरून शिवसेना उबाठा पक्षानं निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं। ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये जाऊन मतदार यादी नव्यानं तयार करून नंतरच मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आली आहे। मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीतील घोळावर मनसेनं संताप व्यक्त केला। अविनाश जाधवांनी आयुक्तांची भेट घेतली, तातडीनं यादी दुरुस्त करण्याची मागणी केली। अर्थमंत्री अजित पवार असले आणि त्यांनी मतदारांना भरघोस निधी देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब केल्यावरच त्याला अंतिम मंजुरी मिळते, ही खडी अडचण आहे। त्यामुळेच तर प्रत्येकाची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, नाहीतर सगळे अर्थमंत्री होण्याचा हट्ट धरून बसले असते, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना टोला लगावला। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनमाडला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता आयोजित करण्यात आलेल्या सभेत भाजपवर जोरदार टीका केली। पूर्वीच भाजप तत्वनिष्ठ होतं, आत्ताचं घोटाळेबाज झालंय। जितका मोठा घोटाळा तितका मोठं पद दिलं जातं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना आमदार तानाजी मुटकुळेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं। तुमच्यावर झालेले आरोप सांगितले तर तुम्हाला फाशी घ्यावी लागेल, असं संतोष बांगर यांनी म्हटलंय। तर माझ्यावरचे गुन्हे टेक्निकल स्वरूपाचे होते आणि न्यायालयानं मला निर्दोष सोडलेला आहे, असा टोला बांगर यांनी लगावला। एक सविस्तर बातमी बघूया। लक्ष्मी दर्शनाबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलंय। 1 तारखेला तुमच्या नशिबातच लक्ष्मी आहे, पण तुम्हीच तिला आत येऊ देत नाहीयात। दाराबाहेर खाट टाकून झोपा, लक्ष्मी दारोदार फिरेल, असं वक्तव्य अंमळनेर इथल्या जाहीर सभेत गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे। तुमच्या नशिबामध्ये 1 तारखेला लक्ष्मी आहे। आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा, लक्ष्मी दादोदार फिरेल आणि म्हणेल बघता काय झोपलायस तू। आता तर पार्ट्या सुरू झाल्या, मच्छी पार्टी, भरीत पार्टी, मटण पार्टी। खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन, हे सांगण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। हल्ला कुणी केला या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही, मात्र हल्ला झाला त्या ठिकाणी राम खांडेंकडून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। पुणे नाशिक महामार्गावर 4 वाहनांचा अपघात झालाय। ट्रकचा ब्रेक फेल व छोटा टेम्पोचा टायर फुटल्यानं 2 कारला धडक बसली। अपघातात 4 जण जखमी झाले। 6 महिन्यांपासून छत्रपती संभाजी शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारी तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवत 10 महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात होती। कल्पनाला 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सचिन गुजन अपहरण प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रीरामपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। घटनेचा आढावा घेत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधला। फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका असल्याची टीका यावेळी सपकाळ यांनी केली। पंतप्रधानांनी 1 लाख कोटी रुपये खर्च करून देशातील सगळ्यात मोठे वाढवण बंदर निर्माण करण्याचं काम हाती घेतलंय। त्यामुळे मच्छीमार व्यवसायावर कुठलीही गदा न येता पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करता येईल। रोजगारामध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य ही अट घातली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। राज्यात फार्मसी कॉलेजेसच्या संख्येत मोठी वाढ असून अनेक ठिकाणी जागा रिक्त राहिल्यानं चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे। यंदा 10 कॉलेजेसमध्ये एकही विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला नाही, तर 37 महाविद्यालयांना 10 पेक्षा कमी विद्यार्थी मिळालेले आहेत। CET सेलकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ही बाब समोर आली।
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या निर्णयावर अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला 1 वर्षाकरता स्थगिती देण्यात आली आहे। सहकार विभागानं बुधवारी या संदर्भातला शासन निर्णय जारी केलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। बातमी आहे नाशिकची। नाशिकच्या ओझर गावात 12 गाड्या ओढताना एका भाविकाचा मृत्यू झालाय। चंपाषष्ठीच्या दिवशी ओझर गावात 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। 12 गाड्या ओढत असताना 12 गाड्यांच्या चाकाच्या खाली आल्यानं किरण करडक या भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। 12 गाडी ओढताना एका भाविकाचा मृत्यू झालाय। नाशिकमधली ही बातमी आहे। नाशिकच्या ओझर गावात 12 गाडीचा उत्सव होता। चंपाषष्ठी निमित्तानं दरवर्षी ओझरला हा उत्सव होत असतो। या ओझर गावामध्ये 12 गाड्या ओढतानाच किरण नावाच्या एका भाविकाचा या 12 गाड्यांच्या चाकाखाली येऊन मृत्यू झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीमध्ये 2100 कोटींचा घोटाळा झालाच नाहीये असा दावा समाज कल्याण विभागाने केलाय। समाज कल्याण विभागाने या संदर्भातलं लेखी प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये सादर केलंय। समाज कल्याण विभागाने 2009 ते 2016 मध्ये ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या स्कॉलरशिपमध्ये 2100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा चौकशी अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या SITने दिला होता। 2019 मध्ये तर ईडीने या प्रकरणात समाज कल्याण विभागाला नोटीस सुद्धा पाठवलेली होती, पण तरीही या प्रकरणात कारवाई न झाल्यानं उच्च न्यायालयात 2018 साली जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। अखेर 2025 मध्ये समाज कल्याण विभागाने SITचा चौकशी अहवालच चुकीचा आहे असं शपथपत्र दिलेलं आहे। 2100 कोटींपैकी 1900 कोटींचा हिशोब लागल्याचं सांगत 19 कोटी रुपये वसूल केल्याचंही शपथपत्रात नमूद करण्यात आलंय। पण वसूल केलेले पैसे कुठल्या संस्थांना, कुठल्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले, त्यांच्यावर कुठली कारवाई केली याबाबत एक चकार शब्द या शपथपत्रामध्ये नोंदवण्यात आलेला नाहीये। त्यामुळे या घोटाळ्याचं नेमकं झालं काय, कोट्यवधी रुपयांची स्कॉलरशिप गेली कुठे असा प्रश्न अनुत्तरितच आहे। हा जो तपास केला ते फक्त 15% ऑडिट वरती त्यांनी निष्कर्ष काढला होता। ज्यावेळेस कोर्टामध्ये मी यांच्या विरोधात गेलो तर त्यावेळेस त्यांनी असं लक्षात आलं की हा स्कॅम काही झालेला नाही असं त्यांचं मत होतं। परंतु ज्यावेळेस याच्यावरती आम्ही रितसर न्यायालयीन लढाई देतो त्यावेळेस आता आमच्याकडे मागच्या महिन्यामध्ये सोशल जस्टिसने असं स्पष्ट केलं की 128 कोटी रुपयाची रक्कम आम्हाला परतावा मिळालेला आहे। तसेच ह्या रक्कमा कोणत्या संस्थेने जमा केल्यात, त्याच्यामध्ये कुठले दोषी अधिकारी आहेत याची कुठलीही माहिती त्यांनी ह्या आमच्या ॲफिडेव्हिट मध्ये त्यांनी दिलेली नाहीये। 100% ऑडिट हवं ही आमची मागणी आहे। त्यावर जे दोषी शैक्षणिक संस्था आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि ही जी रक्कम दिलेल्या शैक्षणिक संस्थेंनी त्या व्याजासकट वसूल कराव्यात आणि दिलेल्यावरती सुद्धा करावे, कारण का इतक्या वर्ष यांनी हा शासकीय पैसा वापरलेला आहे आणि बहुजन विद्यार्थ्यांचं ह्या सगळ्यांनी नुकसान केलेलं आहे व त्यांच्या करिअरचं नुकसान केलं, त्यांच्या एका पिढीच्या शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांवरती कोर्टाने सुद्धा यांच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही PIL मध्ये मागणी केलेली आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राज्यात MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता तीव्र स्पर्धा असताना सरकारी कॉलेजेसमध्ये खुल्या वर्गातील कट ऑफ 504 गुणांवर पोहोचला आहे। त्याचवेळी खासगी कॉलेजेसमध्ये मात्र राज्य कोट्यातील जागांवर खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ 118 पर्यंत घसरला आहे। रेल्वे प्रवासातील गर्दीची समस्या कमी करण्याकरता महत्त्वाच्या कल्याण बदलापूर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचं काम 30% पूर्ण झालं, तर बदलापूर ते बदलापूर कर्जत दरम्यान 32 किलोमीटरची 3री आणि 4थी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारनं बुधवारी मंजुरी दिली आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वन विभागाकडून सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहेत। मात्र पिंजऱ्यातले बिबटे सोडायचे कुठे हा यक्ष प्रश्न वन विभागापुढे उभा ठाकलेला आहे। नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 19 बिबटे सध्या पिंजऱ्यात कैद आहेत। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थ्यांकरता नवीन हेल्पलाईन सुरू केली असून पहिल्याच दिवशी ST बंद पडल्याच्या 2 तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या। त्या संदर्भात संबंधित आगार प्रमुखांना
याबाबत माहिती देण्यात आली आणि तात्काळ दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. एसटीच्या सगळ्या बसेसमध्ये सगळ्या सूचना मार्गदर्शक फलक मराठीत लावण्यात यावेत. लक्झरी बसेसमध्ये सुद्धा बदललेला लोगो तात्काळ हटवून अधिकृत राज्य परिवहन लोगोच वापरावा, अशा मागण्या करण्यात आल्या. जळगावात डोळ्यात मिरची पावडर टाकून 8 लाखांची रोकड लांबवणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून संपूर्ण 8 लाखांची रोकड रक्कम हस्तगत करण्यात आली. जळगाव शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदवल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी केला आहे. त्यांनी थेट पुरावे सादर करत महापालिकेमध्ये तक्रार नोंदवली आहे. जालन्यामधील भोकरदन तालुक्यातील नांजा इथं अवैध गर्भलिंग निदान करताना 2 डॉक्टरांना पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कराड नगर परिषद निवडणुकीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार अतुल भोसले यांच्या मातोश्री उत्तरा भोसले यांनी महिलांची भव्य प्रचार रॅली काढली होती. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर तसंच किशोरी शिंदे आणि विजय वाटेगावकर या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जळगाव शहरातील MIDCमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून 8 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. विजय शांताराम पाटील आणि जितेंद्र छोटूलाल जाधव या 2 आरोपींकडून 8 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.